and welcome to this Eucharistic celebration. This Holy Mass is offered for the following intentions. Thanksgiving Mass offered by Della and Vinay Alvarez. Thanksgiving Mass offered by Robert Anthony. Thanksgiving Mass offered by Sunil Unni and family. Mass offered for the good health offered by Daniel Thomas. For the soul of Anil Patne offered by Sangeeta Patne. For the soul of Robert Mirza offered by Nora Mirza. And let us also pray for our personal intentions, for our family intentions, so that the Lord may bless all of us and help us to remain faithful to Him. So let us begin our worship as we sign ourselves. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचे नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्त ठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, गेल्या काही दिवस आपण ऐकत आहोत की करोना व्हायरसचा हा महारोग परत एकदा आपल्या देशातच नव्हे तर साऱ्या जगात पसरत आहे. आणि आज या क्षणी आपण वेलंकनी मातेचा 3ऱ्या दिवसाचा नवीनाला आपण जमा झालेलो आहोत. आणि विशेष करून आपण आज प्रार्थना करूया जेणेकरून माता मरियेची मध्यस्थीने येशू ख्रिस्ताचा भरपूर आशीर्वाद आम्हा सर्वांवर येऊ. आणि विशेष करून प्रभूच्या आशीर्वादाने हा जो महारोग आहे याचा लवकरात लवकर अंत होऊ आणि आपल्या जीवनात सुरळीतपणे चालू होण्यासाठी विशेष करून या मिस्सा बलिदानामध्ये आपण प्रार्थना करूया. आता थोडा वेळ शांत राहून आपण जे जे चुका केल्या त्या चुकांची आपण आठवण करून त्याची भरपाई करण्यासाठी प्रभूकडे आपण क्षमा याचना करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्याने व दैर्याने मी फार पाप केले आहे. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. प्रभू करी आम्हावरी दया झळकली. प्रभू करी आम्हावरी दया झळकली. ख्रिस्ता करी आम्हावरी दया झळकली. ख्रिस्ता करी आम्हावरी दया झळकली. प्रभू करी आम्हावरी दया झळकली. प्रभू करी आम्हावरी दया झळकली. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, आम्हाला शक्ती दे. देवमातेची आठवण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या सहाय्याने पाप व दुर्बलतेवर आम्हाला विजयी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करीतो. पौलचे कलैस्यकरास पत्र यातून घेतलेले वाचन. कलैस्य येथील पवित्र जनास म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणाऱ्या बंधूस देवाच्या इच्छेने
ख्रिस्त येशूचा प्रेषित पाऊल आणि बंधू थिमोथी ह्यांच्याकडून देव आपला पिता ह्याच्यापासून तुम्हाला कृपा आणि शांती असो. ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास आणि तुमची सर्व पवित्र जनावरील कृती ह्याविषयी ऐकून आम्ही तुम्हासाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गात तुम्हासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव ह्याची उपकार स्तुती करतो. ह्या आशेविषयी तुम्ही सुवार्तेच्या सत्य वचनाच्या पूर्वी ऐकले. सुवार्ता तुम्हाकडे येऊन पोहोचली आहे. तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले आणि खरेपणाने तिची माहिती करून घेतली. त्या दिवसापासून जशी तुम्हामध्ये तशीच सर्व जगातही ही सुवार्ता फळ देत आणि वृद्धिंगत होत चालली आहे. एपफ्रास आपल्या सोबतीचा प्रिय दास तुमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक त्याच्यापासून तुम्ही ती कृपा अशीच शिकला. आत्म्याच्या योगे उद्भवलेल्या तुमच्या प्रीतीविषयी त्यानेच आम्हाला कळवले. हा प्रभूचा शब्द आहे. प्रभु तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभ
शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू सभास्थानातून उठून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू कडक तापाने पडली होती. तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने तिच्यावर ओढवून तापाला दटावले. तेव्हा तिचा ताप निघाला आणि लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली. मग सूर्यास्ताच्या वेळी या सर्वांची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेले होती. त्यांनी त्यांना त्याच्याकडे आणले आणि त्यांना त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यास बरे केले. तू देवाचा पुत्र आहेस असे ओरडत भूते देखील पुष्कळ माणसातून निघाली. परंतु त्याने त्यास धमकावले आणि बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे हे त्यास ठाऊक होते. मग दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्या जवळ आला आणि आपणापासून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला आवडत होते. परंतु तो त्यास म्हणाला, मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्याच्यासाठीच मला पाठवले गेले आहे. मग तो यहुदेच्या सभास्थानामध्ये उपदेश करत फिरला. प्रभू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान. My dear brothers and sisters in Jesus Christ, there was this young, wealthy man who was very kind-hearted, very loving, very caring. And he lived in a very small town with a very few number of people in that town. And because he had a lot of money, and since he was kind-hearted, he utilized all his wealth for others. And he always on the move, helping those who were in need, giving food, clothing, money, whoever needed. So much so, he was busy with his work that he had no time for himself. Day in and day out, he was working tirelessly for the people of that town. And one fine day, after a few months, there was drought in that particular town. And because of scarcity of water, people started dying. And as people started dying, few of them decided to leave the town and move out to another town where there was enough water. He tried to stop them, but nobody listened to him. And many people started moving to another town. Very few remained back, but after a few days, even these people who were there behind, because of no proper water, they started dying slowly. Now, this young man also was there, and slowly, gradually, he too became sick and was almost on the verge of death. And finally, he remembered God. And he said, "Oh God, I cared for these people. They loved me so much, but today nobody is there around me. I never gave enough time to you. And today I'm sorry. Please forgive me." He said these words, and immediately the clouds started hovering over him, and there was rain. And this rain gave him a spark of his life.
My dear brothers and sisters, when we look at this man and look at our own lives, many a times we see that we too are very busy with our works. So much so, sometimes we do not have time for ourselves. Sometimes 24 hours in a day are too short. I see some of them praying that we could have at least 36 hours in a day. To tell you the fact, even 36 hours sometimes wouldn't be sufficient for us because we want to work, work and work. And in this bargain, sometimes we forget God. We have no little time for God. Something similar like this man. But today in the gospel, we have something different that is happening. We see this person, Jesus, who was a human being. He did a lot of good things. He cared for the people. He healed those who were sick. But after finishing all his works, he went alone to be with God. And it was not only at one instance in the gospel, but many a times we see Jesus went to a desolate place to pray and be with God. And that was a time, my dear brothers and sisters, when Jesus charged himself. When we look at our own mobiles, they require charging. If you don't charge, the battery goes off and it is of no use. Something similar Jesus shows us that whenever he was with God for that little period, he was charged to do his ministry faithfully and elegantly. And that's why he went about doing good. People started following him, but at the same time, he never forgot God. And when we look at Mother Mary, we are reflecting on the life of Mother Mary during these 9 days. When we look at the life of Mother Mary is no different. Her very action of going to Elizabeth and helping her shows that she was of a caring nature. In spite of her hardships, she traveled to help Elizabeth. And at the same time, we see she was a woman of God, who used to spend time to pray to God, and because of that, she had that energy within her to stand all the difficulties when Jesus was suffering. Even till the point of death, we see Mother Mary was a very strong woman, not because that she had the willpower, but she always believed in God and she took that power and energy from God when she prayed to God. And therefore these two personalities, my brothers and sisters, teach us a very simple message that along with all our assignments, all our works, we have to give time to God. Many times it is understood that it is only priests and sisters have to spend time with God. Lay people have nothing to do with God. But my dear brothers and sisters, today Jesus and Mary teach us that they were human beings, and being human beings of such power, yet they depended and asked that energy from God. And today, the similar message comes to each one of us from Mother Mary and Jesus. And therefore, many times we see people saying that work is worship. I work, Father, and that is worship for me. But today, Jesus and Mary tell us work is worship is not the fundamental. But work and worship should go together in our life. And that is the hallmark of every person who believes in God. So let us pray, my brothers and sisters, that as we continue with these novenas, may Mother Mary and Jesus teach us that it is not work is worship, but work and worship should go together so that we may charge ourselves in such a way that no matter what comes our way, we are always strong to face the storms of life. So let us now pray that the Lord may help us, that Mother Mary may intercede for us and help us to understand that truly work and worship should go together so that we may make our lives meaningful and we may stand worthy in the eyes of God. Amen.
प्रिय बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्यातून अर्पण केलेल्या बलिदानचा प्रभू स्वीकार करो आणि त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याचे पवित्र सभेचे कल्याण. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरिया तिचे स्मरण करणारे आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. आम्हाला सहभागी करणाऱ्या या ख्रिस्त समर्पणाद्वारे आमचे जीवन तुझ्यासाठी सर्व काळचे दान बनो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्यकुमारी मरियेचा सन्मान करत आहोत. पवित्र आत्म्याचे कृपासामर्थ्याने तुझा एकुलता एक पुत्र, जगाचा सर्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांते, गायक वृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्याच गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. Bye.
प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. तुम्ही प्रभू येशू उठला, येत जगती पुन्हा देवीला श्रद्धेचा या पुनरुच्चार. आपल्या येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू थॉमस व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. खूप जणांनी मला रिक्वेस्ट केलेली आहे की त्यांच्यासाठी मी प्रार्थना करावी. त्यांची मी आठवण करत आहे. तुम्ही तशाच प्रकारे तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींसाठी प्रार्थना करा. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तासाठी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या त्या सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी. आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठायी
पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा ठव प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आता आपण मोठ्या भक्तिभावनेने एकत्र म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला अपवादात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेचे सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो, आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोपरा आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोपरा आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोपरा आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोपर पहा. ह्याच्या भोजनास बोलण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास पात्र नाही, परंतु एक क्षमा बोल म्हणजे माझा माफ करावे. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. तुझे
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला सार्वकालिक कारणाचे संस्कार देतोस. तुझ्या पुत्राच्या मातेचे स्मरण करून तिचा सन्मान करणाऱ्या आम्हाला तुझ्या विपुल कृपेचे वरदान दे. तुझे सहाय्य आम्हाला अखंड मिळू दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या प्रेमाने तुम्हाला पाठविण्यात येत आहेत. देवाशिवाय आभार मानूया. पवित्र मरियेच्या जन्मदिन नवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याला धन्य कुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा. आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पापांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्यकुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्य केलेली आहे. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य ये, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. नमो मारिया, तू कृपेने भरलेले स्वामी तुझपाशी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. आम्हा पाप्यांसाठी विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे.
धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मारिया देवाची आई आम्हाकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, आमच्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मारिया देवाची आई आम्हाकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस आमेन. आणि देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मारिया देवाची आई आम्हाकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या मरणाद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. देवाचे माये